पितृदोष ओळखण्याची 10 लक्षणे आणि त्यावर घरबसल्या प्रभावी उपाय. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृदोष या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर. अनेकांना आपल्या जीवनात काही गोष्टी का अडतात, सुख, पैसा, समाधान का मिळत नाही हे कळत नाही आणि याचं मूळ कारण म्हणजे पितृदोष असू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष ओळखण्याची 10 स्पष्ट लक्षणे आणि त्यावर घरबसल्या करता येणारे प्रभावी सोपे उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक सिद्ध मंत्र जो पितृदोष शांतीसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया पितृदोष म्हणजे काय. तर पितृदोष म्हणजे आपल्या कुलातील पितर म्हणजेच पूर्वज जे समाधानी नसेल किंवा ज्यांचे श्राद्ध विधी चुकीने झाले किंवा विसरले गेले किंवा त्यांनी अपूर्ण इच्छेने शरीर त्यागले असेल, तेव्हा त्यांच्या आत्म्याचं समाधान न झाल्यामुळे कुलावर निर्माण होणारा दोष म्हणजेच पितृदोष. तर आता आपण बघूया पितृदोष ओळखण्याची 10 लक्षणे कोणती आहेत. तर सर्वप्रथम पहिलं लक्षण म्हणजे घरात वारंवार आजारपण येणे. घरात एखादा किंवा अनेक सदस्य कायम आजारी पडत असतील, औषधानंतरही आराम न मिळणं म्हणजेच हे पितृदोष असण्याचं लक्षण असतं. दुसरं लक्षण म्हणजे अचानक आर्थिक अडचणी उद्भवणं. सतत पैशाची चंचलता, उत्पन्न असतानाही हातात पैसा न टिकणे हे देखील पितृदोष असण्याचे लक्षण असू शकतात. तिसरं लक्षण म्हणजे अपघात किंवा अकाली मृत्यू. घरात अकस्मात अपघात होणे, मृत्यू किंवा आत्महत्या होणे. तसेच चौथं लक्षण म्हणजे मुलगा किंवा मुलीच्या विवाहात सतत अडथळे निर्माण होणे, तसेच नकार मिळणे किंवा लग्न तुटणे हे देखील लक्षण पितृदोषाचं असू शकतं. पाचवं लक्षण म्हणजे संतती बाधा. विवाहानंतर देखील मूल न होणे किंवा अपत्य होऊनही मूल न टिकणे हे देखील पितृदोषाचं लक्षण असू शकतं. तसेच सहावं लक्षण म्हणजे घरामध्ये वादविवाद निर्माण होणं. घरात लहान सहान कारणावरून सतत भांडणं, कटुता वाढते हे देखील लक्षण पितृदोषाचं असू शकतं. सातवं लक्षण म्हणजे कामात अपयश मिळणं. सतत व्यवसाय, नोकरी, नुकसान किंवा अपयश मिळणं. आठवं लक्षण म्हणजे स्वप्नात पूर्वज दिसणे. रोजच्या स्वप्नात मृत नातेवाईक दिसणे किंवा काही हाक मारणे किंवा काहीतरी मागणे हे देखील पितृदोषाचं लक्षण मानले जाते. नववं लक्षण म्हणजे पिंपळाच्या वडाच्या झाडाभोवती प्रेत स्वप्न दिसणे. रात्रभर विचित्र स्वप्न येणे, अंगावर शहारे येणे हे देखील लक्षण पितृदोषाचे मानले जाते. आणि 10वं लक्षण म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा असणे. सतत घरामध्ये जड वातावरण, काहीतरी अघोरी वाटणे हे 10 लक्षणे म्हणजे पितृदोषाची लक्षणे असू शकतात. याच्यापैकी कोणते लक्षण तुम्हाला जर जाणवत असेल तर समजून घ्यावे पितृदोष असण्याची शक्यता असते. आता आपण बघूया घरबसल्या करायचे प्रभावी सोपे उपाय कोणते आहेत. तर पहिला उपाय म्हणजे दर पौर्णिमा आणि अमावस्येला तुपाचा दिवा जरूर लावावा. देवघरात पूर्वजांच्या नावाने गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावावा. दुसरा उपाय म्हणजे घरातील देवघरात पूर्वजांचं स्मरण करून तुपाचा दिवा लावून ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा 11 वेळा जप जरूर करावा. तिसरा उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावं. शक्य असेल तर खीर, लाडू किंवा तूप गुळ द्यावे. चौथा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला सकाळी पाणी घालावं. पाचवा उपाय म्हणजे पितृसूक्त किंवा रामरक्षा स्तोत्राचा पाठ जरूर करावा. आणि सहावा उपाय म्हणजे श्रावण महिन्यात किंवा अमावस्याला पिंडदान तर्पण करून पितरांचं समाधान करावं. या 6 उपायांपैकी कोणताही एक उपाय केला तरी प्रचंड प्रभावी उपाय आहेत हे. आता आपण बघूया पितृदोष निवारण्यासाठी सिद्ध मंत्र कोणता आहे. तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय पितृदोष विनाशाय स्वाहा. हा मंत्र अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी 108 वेळा जरूर जप करावा. या मंत्रामुळे घरामध्ये शांती आणि समाधान प्राप्त होते. तर या व्हिडिओचा निष्कर्ष म्हणजे हा उपाय श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केल्यास आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि कुलावरची पितरांची कृपा देखील प्राप्त होते. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. इतरांना देखील याचा फायदा होऊ द्या. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.